हॅलो, नमस्कार. दुपारची वेळ आहे आणि सगळी गोधडी आणि जे सोफ्याचे कवर वगैरे होते, जी जाड होते, ते सगळी मी हातानं धुवून टाकलेले. म्हणजे आता तरी ऊन आहे, पण रात्री जोरदार पाऊस येतो. पण दिवसभर जितके हडकले तितके हडकले आणि आलट-पलट करत राहते दिवसभर, त्यामुळे हे लवकर हडकले जातील हे. आणि मला हे टोपलं चेंज करायचं होतं किचनमधलं. मी म्हणलेले होतं तुम्हाला, की लोखंडी टोपलं असल्यामुळे ना फरशी खूप खराब होत आहे, टाईल्स खूप खराब होत आहेत. कारण ते जंग खात आहे दिवसभर पाणी असल्यामुळे त्यामध्ये. त्यामुळे मी एक प्लास्टिकचं टोपलं घेतलेलं, इथे बघू शकता तुम्ही फायबरचं टोपलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता भांडे जमा करण्यासाठी म्हणजे ते टोपलं म्हणजे खूप दिवस झाले विचार करते की टोपलं चेंज करायचं आहे आपल्याला हे आणि एक फायबरचं घ्यायचंच आहे. तर फायनली मी फायबरचं टोपलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता भांडे जमा करते. आपल्याला एकदम छोटी 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 असे स्वप्न असतात, जास्त मोठे नसतात, की किचनमध्ये काहीतरी नवीन आलं ना खूप छान वाटतं. तर इकडं यामध्येच मी भांडे इकडं सगळे जमा केलेलं आहे. चहा बनलेला आहे, कारण मी आज 2 वेळा अंघोळ झाली. मॉर्निंगला तरी झाली, स्वयंपाक देवपूजा जी आपली रोजची कामं आहेत ते झाली. त्यानंतर गोधडी वगैरे धुल्या मी आणि मग परत मी अंघोळ केलेली आहे. मग अंघोळ झाल्यानंतर परत इकडं चहा बनलेला आहे. वेदिका पण आलेली आहे, तिला पण आज सुट्टी होती, कॉलेजला आलेली आहे. तर सगळ्यांसाठी चहा बनला. चहा घेतला आम्ही आणि एक उशी ना खूप खराब झालेली आहे. म्हणजे त्याच्यावरचं जे कवर आहे ना ते सगळं फाटून गेलेलं आहे आणि त्याच्यामधलं कापूस जे आहे ना ते रुई ते सगळी बाहेर आलेली होती. तर म्हणलं एक उशीचं खोळ घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये ती सगळी रुई भरली आणि शिवत आहे मी इकडं. बघू शकता इकडे सिंका किती येत आहेत मला, म्हणजे विनाकारण हे सिंका खूप येत आहेत. म्हणजे खूप दिवस झाला हा प्रॉब्लेम झालेला आहे. एक ताई म्हणत होत्या की फरशीमुळे होतं, म्हणजे टाईल जे आहेत ना यावरती आपण दिवसभर हिंडतो फिरतो त्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे. पण आता नाविलाज आहे, फरशी तर आपण काढू शकत नाही आहे. पण या शिंकाचाच काहीतरी विलाज करायचा आहे किंवा चप्पल घालून हिंडायची आहे. पण चप्पल घालायची सवय नाही आहे. काही दिवस घातलं मी, नंतर मला चप्पल घालून म्हणजे आता देवारा वगैरे आहे घरामध्ये, तर तिथं जावंसं वाटत नाही, किचनमध्ये जावंसं वाटत नाही चप्पल घालून, सवय पण नाही आहे. त्यामुळे मी चप्पल घालायचं आजकाल बंदच केलेलं आहे. काही दिवस मी घातलेलं होतं. तर इकडं उशीमध्ये म्हणजे ही जी उशी आहे ना ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये घालून आम्ही ते तयार तर केली. म्हणजे मी पूर्ण पॅकबंद शिवून टाकलं त्याला, पण ते व्यवस्थित बसलंच नाही. बघू शकता एकदम गटुडे गटुडे ठेवल्यासारखं ते झालेलं आहे. तर नंतर काय केलं, म्हणजे टिफिन यायला मुलगा आला होता, तर अगोदर मी टिफिन दिलं भरून आणि त्यानंतर 2 टिपूर घेतलेले आहे. तिकडं वेदिकाला एक दिलेला आहे पाईप आणि मी एक घेतलेला आहे आणि त्या उशीला जितकं जोर आहे तितकं लावून आम्ही ठोकत आहोत. आता जितकं राग काढायचं त्या उशीवरती काढायचं आहे. म्हणजे उशी पण ठीक होईल, म्हणजे तिचं दिमाग ठिकाण्यावर येईल आणि आमचं पण थोडंसं म्हणजे कसरत होईल. तर बघू शकता उशी थोडीशी ठीक झालेली आहे अगोदरपेक्षाही, म्हणजे अगोदर एकदम गटुडे गटुडे ठेवल्यासारखं वाटत होतं. तर हे झालं उशीला ठोकायचं काम. त्यानंतर वरती आलेले आहे आणि जी ही गोधडी आता उन्हाला टाकलेले आहेत मी ते सगळे पलटवण्यासाठी. तर सगळे पलटून एक वेळा टाकलं, म्हणजे एक हे हडकलेलं नाही आहे, म्हणजे आतमध्ये हडकलेत पण कडा कोपऱ्याला पाणी होतं, कारण खूप जाड असतात ते. त्यामुळे 1-2 वेळा मी आलटपुलट केलेलं आहे आणि नंतर आम्ही खाली आलेलो होतो इकडं घरच्या पाठीमागं. इथे सीताफळाचे झाडं आहेत, पेरूचे झाडं आहेत, परत मला कढीपत्ता पण न्यायचा होता. तर सीताफळे ही जे म्हणतात बघा, ते लाल लाल शिरा होतात त्याच्या, म्हणतात की सीताफळे डोळे काढलेला आहे, म्हणजे अगोदर आम्ही असंच म्हणायचो. तर तसे 2 सीताफळ मी घेतलेले आहेत. परत वावरी मला आता घटस्थापना करण्यासाठी वावरी वगैरे सगळे घ्यायचं होतं, म्हणजे ही तयारी मी करत होते. व्हिडिओ हा तुम्हाला थोडासा लेट येत आहे, म्हणजे व्हिडिओ ना 2-4 दिवसाच्या अगोदरचा आहे आणि तुम्हाला आज येऊन पोहोचत आहे. तर वावरी वगैरे मी सगळी इकडे टोपल्यात भरून घेतली. जी मुंग्यानं घर करतात ना ती वावरी घेतली जाते, म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये आपल्याला धान मिक्स करता यावं. तर सगळी वावरी आणली आणि इथं उन्हाला मी टाकलेली, कारण हे ओली आहे, आणखीन हडकलेली नाही. दररोज पाऊस येतो, फक्त दिवसभर ऊन असतं आणि रात्री जोरदार पाऊस असतो, सगळीकडे पाणीच पाणी होतं. तर म्हणलं आता थोडा वेळ उन्हाला टाकूया. एका कपड्यावरती मी ते पसरवलेले आहे. तर ही सगळी खालची कामं आवरून आता परत मी वरती आली आहे. वरती ना दिवसातनं 4-5 माझ्या वेरझाऱ्या झालेल्या आहेत, म्हणजे ते गोधडी पलटवायचं, परत खाली जायचं, परत येऊन पलटवायचं, परत खाली जायचं. आणि आता ही इव्हनिंगची वेळ होता होता, आता पाऊस सुरू होणार. तर म्हणलं आता सगळ्या गोधडी जे आहेत ना घडी घालून घेऊन जायच्या खाली. म्हणजे जे पातळ आहेत ते थोडंसं हडकलेले आहेत, पण जे जाड आहे जास्त जाड तशा तर अजिबातच हडकलेले आहेत, म्हणजे ओले खूप आहेत साईडनं आणि एक कातरायचं आहे. ते तरी इतकं जाड आहे ना, ते तर 3 दिवस वाढेल नव्हतं. 3 दिवस एक वेगळाच वास येत होता त्यामध्ये. जे कपडे ओले असले ना खूप भयानक वास येतो त्यामध्ये. त्यामुळे उन्हाला व्यवस्थित वाळवणं खूप गरजेचं आहे, पण ऊन तितकं व्यवस्थित नाही आहे आता. पण आता दसऱ्याची साफसफाई काढलेली आहे, तर काही ठेवता येणार नाही. सगळी गोधडी वगैरे धुवून टाकायचं असतं आपल्याला. तर इकडं हडकले आहेत काही, पण जे जाड आहे ते मी परत इथं खालीच टाकलेले आहेत. आणि काही गोधडी जे वाळलेल्या होत्या ते मी घेऊन आलेले आहे, कारण वातावरणाची खूप भीती वाटते. अचानकच पाऊस येतो उन्हातच, काही नक्की नाही याचं. त्यामुळे थोडंफार मी आणलेलं आहे, म्हणजे ते परत पाऊस आला की मग भिजून चिम्म होणार होते. तरी सगळं आवरलं. परत वेदिकाही गेलेली आहे परत, म्हणजे कॉलेजचं, म्हणजे आता उद्या तिला लवकर कॉलेजला जायचं होतं त्यामुळे ती गेलेली आहे. आणि आता मी इकडं करत आहे रात्रीचा स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये काय करू सुचतच नव्हतं, तर मी काय केले, तर खूप सारे कांदे चिरून घेतलेले आहेत.
पॅनमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, लसूण टाकलं आणि खूप सारा कांदा यामध्ये मी टाकलेला आहे आणि थोडीशी मसूरची डाळ टाकून मी ही भाजी बनवणार आहे. खूप छान बनते ही भाजी. म्हणजे जेव्हा काही ऑप्शन नाही आहे किंवा काही सुचत नाही की काय बनवायचं, काहीतरी बदलून आपल्याला खायचं आहे, दररोज 30-30 भाजी खाऊन कंटाळा, तर त्या दिवशी आपण अशा पद्धतीने बनवू शकता. यामध्ये डाळ न टाकली तरी पण हे कांद्याचं खूप छान लागतं, पण मी तर थोडीशी डाळ टाकलेली आहे. म्हणजे हिरवी मिरची पेस्ट टाकलेली, हळदी पावडर, धना पावडर आणि अर्धी वाटी मी इकडं मसुरीची डाळ टाकलेली आहे. परतून घेतलेलं आहे. नंतर मी चवीपुरतं मीठ टाकलं, थोडंसं पाणी टाकून आपल्याला झाकून ठेवायचं आहे. म्हणजे एक प्रकारची चटणी पण बनते. यामध्ये डाळ टाकायची आणि टमॅटो टाकायची, हिरवी मिरची टाकायची, खूप छान टेस्टी चटणी बनते. पण मी तर डाळ टाकलेली आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि थोडासा मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहे, म्हणजे फ्लेवर छान येतो. एक वेळा मी परतून घेतलेला आहे आणि कमी गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे. आता भाकरी वगैरे बनवून घेऊया आणि जी पुढची तयारी आहे ते करूया. तर इकडे बघू शकता एकदम मस्त ही कसुरी मेथी आहे, थोडीशी टाकलेली आहे. म्हणजे कुठल्याही भाजीला थोडीशी कसुरी मेथी टाकला त्याचा फ्लेवर म्हणजे टेस्ट जे आहे ना ते बदलतो. तर टाकलेली आहे थोडीशी मी आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. एकदम मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. खरंच खूप छान बनते. दिसायला जितकी छान दिसते ना, खाण्यासाठी तितकीशी टेस्टी बनलेली आहे. म्हणजे जसं आपण खूप सारे मसाले, तेल घालून जी भाज्या बनवतो ना, त्यापेक्षा ही भाजी मला ठीक वाटते. साधी, सिंपल, छान पण असते. तर इकडं झालेलं आहे सगळं हे. आता ही मॉर्निंगची वेळ आहे आणि इकडं मी भिजवून म्हणजे एक रात्र भिजवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी मी बांधून ठेवले. त्या दिवशी रात्री छान मोड आलेले होते, पण 1-2 दिवस राहिले फ्रीजमध्ये ठेवलं मी नंतर, कारण मला उसळ बनवणं झालंच नाही. तर आज मी ही उसळ बनवत आहे. फायनली आज मुहूर्त लागलेला आहे याचा. तर सगळे मूग मी एका वेगळ्या भांड्यात काढून घेतले आणि जे खाली बुडाला राहतात ना, त्यामध्ये म्हणजे ते मूग एकदम निब्बर खट होते, म्हणजे त्याला मोडी आलेली ना व्यवस्थित, ते भिजलेले होते. त्यामुळे मी वरचे मूग जे मोडके आलेले आहेत ते मी घेतलेले आहेत आणि त्यालाच तडका देणार आहे. आणि इकडे बघू शकता कालच मी मसाला डब्बा घासून त्यामध्ये मसाले भरून ठेवलेले होते, पण रात्री असं झालं ना, भांडे क्लीन करत माझा हात लागला आणि डब्बाच खाली पडला ते आणि सगळं मिक्स झालेलं, सगळं मिसळ ढसळ झालेलं आहे इकडं. तर काय केलं, मिरची पावडरची वाटी होती ना ती साईडला काढून ठेवली, हळदी, परत मोहरी, जिरं हे सगळं एकत्रच झालेलं होतं. तर चाळणीत काढून घेतलं आणि मी चाळणी केलेली आहे आणि परत इकडं मसाला डबा भरायचा आहे आणि दिनेश आज तुळजापूरला जात आहे. तर इकडे म्हणजे परडी भरण्यासाठी सगळं मी दिलेलं आहे शिदा, म्हणजे डाळ, तांदूळ, पीठ, कांदे, मिरच्या हे सगळं मी पॅक केलेलं आहे इकडं. म्हणजे मॉर्निंगला थोडीशी घाई गडबडाट झालीच, अचानकच प्लॅन होतो. अगोदर सांगितलं तर काय होतं, मी थोडीशी तयारी करून ठेवते, पण अचानकच प्लॅन होतो यांचा कुठेतरी जायचं आहे. बाबांचं तसंच आहे, दिनेशचंही तसंच आहे. तर दिनेश आता जात आहे, म्हणजे काल काही म्हणला नाही, सकाळीच म्हणत आहे की मम्मी मला तुळजापूरला जायचं आहे. तर दिनेशसाठी पिशवी आवरून दिलेली आहे आणि इकडं उसळ पण बनलेली आहे, म्हणजे कांदा, हिरवी मिरची टाकून मी उसळ बनवलेली आहे. एकदम छान उसळ बनलेली आहे. आता टिफिन भरून देते आणि दिनेश जेवण करूनच निघेल थोड्या वेळानं तो. तर ही सगळी किचनची कामं आवरली आणि कपडे धुवून झालेले आहेत. तर अगोदर सगळे कपडे मी उन्हाला टाकत आहे. मला शनी मंदिरलाही जायचं आहे. म्हणजे आल्यानंतर ही कामं करायला ना थोडंसं म्हणजे कंटाळा पण येतो बाहेरून, म्हणजे फक्त शनी मंदिरलाच नाही, येता येता मी जी माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्याही घरी जाते, त्यांनाही भेटून येते. त्यामुळे घरी यायला मला लेट पण होईल आणि ही सगळी कामं ठेवून गेल्यानंतर आल्यानंतर करायला नको वाटतात, म्हणून मी घरची कुठलीही कामं ठेवत नाही. तर फायनली मी सगळी कामं आवरलेली आहेत, किचनची आवरली आहेत, कपडे वगैरे सगळं झालेलं आहे आणि इकडे टिफिनही मी भरून घेतलेलं आहे दुपारचं यांचं. आणि एका पिशवीमध्ये मी तेल, वाती, अगरबत्ती, साखर हे सगळं घेतलेलं आहे. तर अगोदर मी गॅरेजला गेले, टिफिन दिलं, मग त्यानंतर मी शनी मंदिरला गेले, देवाचे दर्शन घेऊन थोडा वेळ तिथंच बसले होते आणि येता येता मी सगळ्या ताईंना बोलतच आलेले आहे. आणि काही माझी खरीदारी झाली छोटी मोठी, म्हणजे मी जनरल स्टोअर्सलाही गेलेले होते, जी मला पाहिजे होती, म्हणजे क्लिप वगैरे मला पाहिजे होती ते मी घेऊन आलेले आहे आणि भाज्या पण घेऊन आलेली आहे. तर आता सगळ्या भाज्या अगोदर मी काढत आहे. तर इथं काय काय आणलं तेच तुम्हाला दाखवत आहे. स्टोनच्या क्लिप आणलेत मी 2, परत बटर वगैरे, म्हणजे छोटी मोठं सामान आपल्याला लागतच असतं, ते सगळं घेऊन आलेलं आहे. भरपूर वेळ गेला माझा, म्हणजे आरामात 2 ते 2.5 तास मी बाहेरच होते. आत्ता घरी आलेली आहे आणि जे भाज्या आणलेत ते सगळ्या मी काढून ठेवत आहे. जसं कोथिंबीर आणलेली आहे, टोमॅटो आणलेले आहेत, भेंडी आणलेली आहे, हिरवी मिरची हे सगळं आणलेलं आहे मी. आणि खूप वजन होतं, म्हणजे सवय पण नाही कधी आणून मला. इकडे मटकीच्या शेंगा पण मी आणलेल्या आहेत. तर सगळ्या भाज्या मी काढून ठेवलेल्या आहेत अगोदर. आणि बाबांसाठी पाणी गरम करून ठेवलेलं होतं, पण बाहेर आणून ठेवलं नाही. तर आता ते पाणी आणलेलं आहे मी आणि पडदे वगैरे काही लावले नाहीत मी, आणखीन सगळं धुणं झालं.
पूर्ण घरची क्लिनिंग झाली, फक्त लावायचं राहिलेलं आहे. म्हणजे आता हे सेट व्हायला 1-2 दिवस तरी आपल्याला टाईम लागतोच. काढायच्या आपण काढतो घाईगडबडीत, पण सगळं सेट करायला 1-2 दिवस टाईम लागणारच आहे. तर म्हणलं आता हे सगळे पडदे वगैरे लावूया. टायमिंग बघू शकता तुम्ही, दुपारचे 4:30 वाजलेले आहेत. तर आता मी इकडं सोफ्याचे जे कवर आहेत ते पण मी टाकणार आहे. परत पडदे, कारण एकदम घर सुनं वाटत आहे, एकदम भगास वाटत आहे की काय नाही घरामध्ये असं वाटत आहे. तर अगोदर मी पडदे वगैरे, कारण बिना पडद्याचं घर खरंच बघा वेगळं दिसतं आहे. तर इकडं अगोदर मी सोफ्याचे जे वरच्या साईड, म्हणजे अगोदर जसं होतं ना तशाच प्रकारे यावेळेस मी टाकलेलं आहे. काही चेंज केले, कारण माझ्याकडे वेगळे सोफ्याचे कवर नाहीत, हेच आहे. आणि मी विचार करत आहे की आता चेंज करून घ्यायचं. तर बघूया, आता दीपक आल्यानंतर मी जाणार आहे. म्हणजे आता दिवाळीला दीपक येणार आहे. तर इकडं सगळे सोफ्याचे कवर मी वरच्या साईडला हे घातलेले आहेत. म्हणजे सेम आहेत माझ्याकडे, म्हणजे जसे वरे आहेत ना तसेच खाली पण आहेत. पण मला ते ना तितके ठीक वाटले नाहीत, कलर ना एकसारखा दिसत होता, म्हणून मी नंतर हे आसन आणून टाकलेले होते. आणि वरच्या साईडला जे सोफ्याचे कवर आम्ही आणलेले होते ते मी लावलेले आहेत अशा प्रकारे. तर इकडं आता पडदे लावायचे, सोफ्याचं झालेलं हे काम, आता पडदे लावूया. तर सगळे पडदे सगळं मी आणून ठेवलेले इथं बाहेर, धुवून छान वाळवून ठेवलेलं आहे. म्हणजे 2 दिवस झालं हे काम चालू आहे, पण लावणं काही मला झालं नाही आहे. कारण मी जसं तुम्हाला म्हणलं की सेट करायला 1-2 दिवस तरी टाईम लागणार आहे. इकडे स्टोनचे जे आहेत ना पडदे ते मी लावलेले आहेत. आणि जे उलनचं आहे ते मी समोर मेन दाराला लावलेलं आहे. हे माझ्या बहिणीनं मला बनवून दिलेले आहेत. म्हणजे दाराचं माप घेऊन, म्हणजे छोटे मोठे दार असतात आणि बाहेरचं जे मेन गेट असतं ना ते थोडंसं साईजमध्ये मोठंच असतं, त्या हिशोबानंच तिनं करून दिलेलं होतं. तर एक लावलेलं आहे फक्त मी, बाकीचे 2 जे आहेत ना मी ते काढून ठेवले आहेत, कारण माझ्याकडे ऑलरेडी स्टोनचे आहेत ते मी लावलेले आहेत. आणि ते जे कपड्याचे पडदे आहेत आता ते पण मी सगळीकडे लावलेले आहेत. आता बघू शकता घर कसं भरून दिसत आहे ना. अगोदर खूप सुनं वाटत होतं, पडदे वगैरे असले तर घर खरंच छान वाटतं. तर इकडंही मी हे पडदा लावत आहे. इकडं तर खूपच सुनं वाटत आहे, वेगळंच वाटत होतं. तर अगोदर इकडचा लावला, परत इकडच्या रूममध्ये 2 पडदे आहेत. म्हणजे तिकडच्या दाराला एक आहे आणि इकडं समोर दार नाही आहे. म्हणजे किचन जे सोडलेले आहे रूममध्ये आम्ही, त्याला दार नाही आहे, फक्त पडदा मी लावत असते, कारण बिना पडद्याचं वेगळंच वाटतं ते. तर इकडेही मी आलेली आहे, पण इथं ना मला स्प्रिंग भेटत नव्हती, म्हणून मी काय केले, त्याची खिळे लावले, त्यालाच अशा पद्धतीने अडकवलेले, कारण मला स्प्रिंग भेटलीच नाही. नंतर मी खूप शोधलं, एक वेळा काढलं आणि इकडं तिकडं झालं की नंतर भेटतच नाही, तसंच झालेलं होतं. आणि गोंधळ होतो जेव्हा आपण पसारा काढतो. तरी पण मी सगळे यावेळेस व्यवस्थित ठेवलेले, व्हिडिओ पण शेअर केलेला होता. तर इकडे सगळे पडदे लावून झाले. एक वेळा पूर्ण घर तुम्हाला दाखवत आहे. खूप सुंदर वाटत आहे, खूप सुंदर, एक स्वर्गात आल्यासारखं वाटत आहे. इतकं सुंदर, सगळीकडे स्वच्छता, सगळे पडदे वगैरे सगळे लावलेले, खूप सुंदर वाटत होतं. आता आलेली आहे मी किचनमध्ये. आणि हे जे पावडर आहे ना, हे डाळीमध्ये वगैरे टाकण्यासाठी, ते मला डाळीला लावून ठेवायचं आहे. आणि काही आवरे आहेत भजीसाठी मी आणलेले होते, त्याला पण लावून ठेवायचं. त्यामध्ये किडे खूप लवकर लागतात. परत इकडे चहा बनवत ठेवले. हे सगळी कामं करून थकवा पण खूप आलेला आहे आणि आता एनर्जीची गरज आहे मला. तर अगोदर मी इकडे चहा बनवत ठेवलेला आहे. आणि इव्हनिंगला मी चहा घेते, मॉर्निंगला आणि इव्हनिंगला 2 वेळा तरी चहा असतो दिवसा. मी बनवो किंवा न बनवो, पण इव्हनिंगला हा चहा लागतो मला, कारण एक सवयचा आहे. तर इकडे भाज्या जे आहेत ना ते पण मला ठेवायचे. आणि उद्या काय भाजी बनणार ती तयारी थोडीफार मी आत्ताच करून ठेवणार आहे, कारण आपल्या सगळ्यात मोठं टेन्शन ते भाजीचंच असतं. ते विचार करून ठेवायचं आणि थोडीफार तयारी करून ठेवली ना खरंच खूप हेल्प होते, खूप मोठी हेल्प होते आपली. इकडे टॅमॅटो वगैरे सगळं मी फ्रीजमध्ये खालच्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत. परत इकडं गवारच्या शेंगाची भाजी मी मॉर्निंगला बनवणार आहे. तर ती म्हणजे ती शेंग जे आहे ना चिरून मी ठेवणार आहे. परत भेंडी वगैरे हे सगळं मी ठेवणार आहे. म्हणजे उद्या भेंडीची भाजी बनणार नाही, आता भेंडीची भाजी परवाला बनवणार आहे. अगोदर मी मटकीच्या शेंगाची भाजी बनवणार आहे. आणि हे शेंगा जे आहेत ना छोटे छोटे असतात आणि चिरायला थोडासा वेळ जास्त घेतात. तर आताच मी ते सगळ्या चिरून वगैरे ठेवणार आहे. थोडंसं लसूण सोलून ठेवणार आहे. आणि कोथिंबीर मी निवडलेली आहे, बघू शकता एकदम छान अशी हिरवीगार कोथिंबीर आहे. तर कोथिंबीर सगळी निवडून मी एका कवरमध्ये, म्हणजे पॅक बन ठेवायची, 4-8 दिवस ताजी बनवून राहते, खराबी होणार नाही. आणि जेव्हाही बनवायचं त्याच वेळेत आपल्याला ते धुवून घ्यायचे. अगोदरच आपण ही पालेभाज्या भिजवल्या ना खूप लवकर ते खराब होतात, म्हणजे नासायला लागतात. तर इकडं सगळं हे ठेवलेलं आहे मी. आता भेंडी आणि मटकी एकत्र झालेले आहेत, हे सगळं मी वेगवेगळं केलं. आणि भेंडी मला आता चिरून भेंडी नाही, मटकी मला चिरून ठेवायची आहे. भेंडी सगळी मी वेचून ठेवलेली आहे. आणि जेव्हाही भाजी बनेल त्याच वेळेत मी धुवून घेणार आहे. आता कुठल्याही भाजी मी धुवलेली ना, टोमॅटो ना भेंडी काहीच नाही, जेव्हाही बनवायला घेईन त्याच वेळेत मी धुवणार आहे. कारण आज ना दिवसभर इतकी धावपळ झाली की खूप थकवा आलेला आहे, तर काहीच करायचं मन नाही आहे. तरी पण थोडीफार मी ही तयारी उद्याची करून ठेवलेली आहे. आता पण मी काय करू ते विचार केला, आणि इकडं मी मटकीचीच भाजी बनवत आहे, म्हणजे थोडीशी बनवणार आहे. खूप सारे कांदे टोमॅटो हे सगळं घेतलेलं आहे. आणि मटकीची शेंग मी शिजत ठेवलेले आहे. आणि हे जे आवरे ठेवलेले होते ना त्याला मी पावडर लावून मिक्स केलेलं आहे. आणि वरी जे डबे ठेवलेले आहेत त्यामध्ये मी ठेवणार आहे. म्हणजे एका डब्यामध्ये मी फक्त कडधान्य असे ठेवलेले, त्याच्यामध्येच मी आवरे पण ठेवणार आहे. परत खड्या मसाल्याचा डबा इथंच आहे. तर मला धने घ्यायचे आहेत, म्हणजे धने भाजून पावडर बनवायचे, धने पावडर संपलेली आहे. जेव्हा
हलवाई संपत्ती मी घरच्या घरी बनवते. मार्केटहून पावडर मिळालं नाही, धने आणतो आम्ही आणि भाजून मी घरच्या घरी पावडर बनवते. एकदम मार्केटसारखीच बनते ती पण. ते स्टँड आणलं आणि वरी जे मला ठेवायचं होतं, म्हणजे मुगाची डाळ संपलेली होती ती मी काढून घेतली. पण नंतर विसरलं मला ती आवरे पण ठेवायचे होते. परत मी जाऊन स्टँड आणलं आणि परत लावलं, परत वरती चढले. म्हणजे इकडच्या साईडला ती डबा ठेवलेला होता. तर असंच होतं, थोडंसं विसरलं की मग डबल टिबल ती कामं होतात माझी, त्यामध्येच वेळ जातो. तर परत स्टँड नेऊन ठेवलेला आहे आणि इकडे संग भाजी तयारी होत आहे. परत डब्यातलं मीठ संपलेलं होतं, मिठाचा डबा काय पुडा ते वरतीच ठेवलेला होता, तेही मी काढून घेतला. आणि जे डबा रिकामा झाला होता ते मी क्लीन करून ठेवलेलं आहे. म्हणजे 2 डबे आज रिकामे झाले आहेत, एक मिठाचा एक डाळीचा. असं ताईंनो आता यासोबत या व्हिडिओला इथे सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.